बघा, षटकोनाचे कोणतेही 3 बिंदू जोडून जर त्रिकोण तयार केले तर जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतील असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो. एका वाक्यात बोलायचं झालं तर षटकोनापासून त्रिकोणाची निर्मिती करायची. लक्ष द्या, हे गणित असं आहे की एखाद्या वेळेस 10 क्विंटल, या 10 क्विंटलचे उदाहरणार्थ 10 क्विंटल वजनापासून उदाहरणार्थ 50 किलो याप्रमाणे आम्हाला जर बॅग तयार करायच्या तर किती बॅग तयार होतील, किती पिशव्या म्हणजेच बॅग किती पिशव्या, अशा पद्धतीचा हा प्रश्न. मात्र हा प्रश्न किती बॅग तयार होतील, 10 क्विंटल, एका क्विंटलमध्ये 100 किलो वजन असते. 10 क्विंटलचं एकूण किलोमध्ये रूपांतरण लेकरांनो शतस्थानी 50. इथं जरी हा भाग दिला 2 जातो, 10 गुणिला 2 20 पिशव्या तयार होतील. लक्ष द्या कशा काय तर 20 गुणिला 50 म्हणजे 1000 किलो. म्हणजे किती क्विंटल, त्यासाठी 100 भागा. 100 किलो असतात एका क्विंटलमध्ये, 10 क्विंटल. हे उत्तर इथं. हे अशा पद्धतीचा काही प्रश्न. मात्र हा प्रश्न आहे लेकरांनो संभाव्यता या पॅटर्नवर. षटकोन आहे, षटकोनाला 6 कोन असतात. लक्ष द्या, या षटकोनाचे कोणतेही 3 बिंदू जोडून जर त्रिकोण तयार केले, यापासून बनवायचे त्रिकोण ज्याच्यामध्ये 3 बिंदू म्हणजे 3 कोन असतात. गोष्टी लक्षात घ्या. षटकोन साधारणतः हा अशा पद्धतीचा. लक्ष द्या, याला जर असं जोडलं तुम्ही या बिंदूला तर अशा पद्धतीची ही षटकोनाची रचना, ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6 कोन असतात. 6 कोन असतात लेकरांनो षटकोनामध्ये. कुठलेही 3 बिंदू जोडल्यास कोणतेही 3 बिंदू जोडून जर त्रिकोण तयार केले तर जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतील, म्हणजे 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल. आता याची सोडवण करत असताना मी नेहमी सांगतो की कशी करायची सोडवण. अंशस्थानी असलेले 6 फॅक्टोरियल लेकरांनो असेच छदस्थानी 3 फॅक्टोरियल आहेत. आता ह्याच्यासोबत आणखी 3 फॅक्टोरियल का घ्यायचे, तर लेकरांनो छदस्थानी असलेल्या या 2 संख्यांची बेरीज अंशस्थानी असलेल्या संख्या एवढी यावी. हा ठोकताळा वाघ सरांचा आहे. कुठल्या पुस्तकामध्ये हे क्लिप वगैरे नाही. तुम्हाला समजावं, सोपं जावं, याच्या पाठीमागचं रहस्य जाणायचं असेल तर संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. पण सरळ सरळ एका वाक्यात बोलायचं झालं तर अंशस्थानी 6 आहेत, छदस्थानी 3 जरी असले तरी आता या 3 सोबत अशी एक संख्या घ्या की जर समजा छदस्थानी असलेल्या त्या संख्यांची बेरीज केली तर ती अंशस्थानी असलेल्या संख्या एवढी यावी. मग आता याची सोडवण 6 फॅक्टोरियल याची उतरत्या स्वरूपात गुणिला स्वरूपात मांडणी करायची असते. 6 गुणिला 5 गुणिला 4 आणि 3 फॅक्टोरियलपर्यंत ही मांडणी करायची. छदस्थानी 3 फॅक्टोरियल आणि आणखी 3 फॅक्टोरियल आहे. आता या 3 फॅक्टोरियलसाठी याच्यातला एक 3 फॅक्टोरियल खलास होते. अंशस्थानी 6 गुणिला 5 गुणिला 4पर्यंत 3 फॅक्टोरियलची मांडणी उतरत्या क्रमानं करायची असते. 3 गुणिला 2 गुणिला 1 अशी. आता हा भाग कसा जातो तर 2 जातो, 3 2 6. हा भाग कसा जातो तर 2 जातो. मग उरते काय तर 2 5 आणि 2, 2 5 आणि 2 गुणिला स्वरूपात म्हणजे 2 पंचे 10, 10 2 20. षटकोनाचे कोणतेही 3 बिंदू जोडून जर त्रिकोण तयार केले तर जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतील, तर 20 त्रिकोण तयार होतील. हे या तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके, संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करते.